धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। निवडणुकीचे पैसे वाटणाऱ्या पत्रकाराला नागरिकांनी रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। त्या पत्रकाराचे नाव प्रभाकर लोंढे असून ते खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे निकटवर्ती असल्याचे समोर येत आहे। हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे, हा जो व्हिडिओ आहे धाराशिवमधील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाकर लोंढे नावाचा एक पत्रकार, खडतर प्रवास आणि खडतर यूट्यूब चॅनेलचा संपादक असणारा, स्वतःला पत्रकार बनवून घेणारे प्रभाकर लोंढे हे लोकांना पैसे वाटत असलेल्या लोकांनी रंगेहात पकडलेला आहे। त्या प्रभाकर लोंढे या पत्रकाराला मतदारांना पैसे वाटत असताना लोकांनी पत्रकार प्रभाकर लोंढे यांना रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्या गच्चीला धरून तुम्ही काय दलाल आहे का पैसे वाटायला प्रस्थापिताचे, अशा प्रकारच्या आरवाशी भाषेत शिवीगाळ केलेला आहे। त्याचा हा व्हिडिओ आहे। त्याचा हा पत्रकार प्रभाकर लोंढेंना लोकांनी रंगेहात पकडले पैसे वाटताना, त्याचा तो व्हिडिओ आहे। आणि खरं म्हणजे त्यांनी जर पैसे त्या बॅगमध्ये नसतील तर ती पैशाची बॅग त्याने उघडून तिथंच दाखवायला पाहिजे होता आणि विषय मिटवायला पाहिजे होता, किंवा खोटे आरोप केल्याबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला पाहिजे होते, किंवा तिथं जाग्यालाच त्यांनी जी बॅग दाखवा म्हणत होते ना, बॅग दाखवली असती आणि त्याच्यात पैसे निघाले नसते तर सारा विषयच मिटला असता। पण ती बॅग काय दाखवलेली नाही। काय ते सत्य ते प्रभाकर लोंढेंना आणि त्या लोकांनाच माहीत असेल। याच्यातील एक छोटीशी क्लिप मी आपल्याला सत्य आणि पुरावावर सत्य म्हणून दाखवलेला आहे। आणि दुसरं, त्याच्यानंतर जे दुसरं मी पोस्टर यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड असणारं पोस्टर आहे। एक आहे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांचं ते पोस्टर आहे, आणि दुसरं आहे ते जोगेंद्र कवाडे यांच्यावरती भाष्य केलेलं ते पोस्टर आहे बॅकग्राऊंड यूट्यूबचं। जरूर माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला सर्च करून जरूर हे रामदासजी आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यावरती जी भाष्य मी केलेलं आहे तो व्हिडिओ जरूर बघावा। हे का मी जोडलेलं आहे की पत्रकार प्रभाकर लोंढे यांनी माझ्यावरती आरोप करताना म्हटलेलं होतं की तुम्ही जसं मातंग समाजाच्या नेत्यावर बोलता तसं महार समाजाच्या नेत्यावर बोलण्याचं धाडस दाखवा, मी तुमची पाठ थोपतील। त्याचा हा पुरावा म्हणून रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड असलेलं पोस्टर असलेला हा संदर्भ पुरावा मी दाखवलेला आहे। आणि तिसरं जे आहे ते त्याने आणखी म्हटलेले की येऊन जाण मातंग समाजालाच का सांगतात प्रबुद्ध साठे, चर्मकारला शिकवा, इतरांना शिकवा, अशा प्रकारचा एक व्हिडिओमध्ये त्यांच्या बोललेला आहे। तिथंही त्यांचा खोटारडेपणा आम्ही उघडा पाडण्यासाठी हे पोस्टर आहे की आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार डोर वाल्मिकी मेहतर आदींचा परिचय मीटिंग आणि निर्धार परिषद घेतल्याचा हा पुरावा म्हणून त्याचं ही कार्यक्रमाची पत्रिका आणि पोस्टर आणि फोटो आहे। याच्यावर पुढे मी सविस्तर भाष्य करणारच आहे। तात्पुरता हा व्हिडिओ आणि पोस्टर पुराव्यासहित सर्वांना या माध्यमातून मी दाखवत आहे आणि यातून पत्रकार प्रभाकर लोंढेंचा खोटारडेपणा उघडा पडत आहे, तोही पुराव्यानिशी। पत्रकार प्रभाकर लोंढेंचा खोटारडेपणा या माध्यमातून मी पुराव्यानिशी आणि खोटा उघडा पाडलेला आहे। पहिली मी मागच्या 4-5 दिवसापूर्वी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्यावरती भाष्य करणारे यांच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता
आणि त्या व्हिडिओ पाहून पत्रकार प्रभाकर लोंढे यांनी माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप करून एक व्हिडिओ बनवलेला आहे. खोटं बोल पण रेटून बोल आणि अपुऱ्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते माझ्यावरती जे आरोप केलेला आहे, जो खोटारडेपणाचे आरोप केलेला आहे, त्याचा मी पुराव्यानिशी समाचार या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आला आहे. त्याच्या 4 सार त्याच्यात भाग जी प्रभाकर लोंढे यांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे माझ्यावरती खोटे नाटे आरोप करून, त्याच्यातले एक 4 भाग 4 सारावरच मी मोजकच बोलतो आहे. पहिला आहे की मी मातंग समाजाला आणि मातंग समाजाच्या नेत्याला शिव्या देतो. काय आहे? मी मातंग समाजाच्या नेत्याला आणि मातंग समाजाला मी शिव्या देतो असा त्यांनी खोटारडेपणाचा आरोप केलाय. त्याचा मी पुढे मी समाचार घेतोय. दुसरा सार आहे त्या व्हिडिओचा प्रभाकर लोंढे यांनी जी पत्रकार प्रभाकर लोंढे यांनी जी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्यावरती माझ्या विरोधात, त्याचा दुसरा सारा आहे की येऊन जाऊन तुम्ही मातंग समाजाला शिकवताय. बौद्ध धम्माकडे चला, तुम्ही इतरांना शिकवा ना, येऊन जाऊन तुम्ही मातंग समाजालाच का शिकवता, असा एक आरोप आहे. तोही कसा खोटा आहे तोही मी पुढे सांगतो आहे पुराव्यासहित, पुराव्यानिशी. आणि तिसरं जे आहे त्यांनी बौद्ध नेत्यांना किंवा आंबेडकर नेत्यांना असं नाही उल्लेख केला. ठीक आहे बाबा, तुमची वासना तुमच्याबरोबर. त्यांनी महार नेते म्हटलेलं आहे आणि महार नेत्या जसं मातंग नेत्यावरती तुम्ही टीका करता, मातंग समाजाच्या नेत्यावरती तुम्ही जसं बोलता, टीका करता, हिंमत दाखवता, तसं महार समाजाच्या नेत्यावरती सुद्धा, भाजपमध्ये असलेल्या महार समाजाच्या नेत्यावरती सुद्धा बोलण्याची हिंमत प्रबुद्धसाठी आणि दाखवावी. मी त्यांची पाठ थोपटील हा प्रभाकर लोंढे असं म्हटलेलं आहे. तिसरा सारा आहे. आणि चौथं जे आहे की तुम्ही बौद्ध धम्म स्वीकारलेला, तुम्ही आता बौद्ध झालेला आहे, मग आता मातंग समाजाला शहाणपण शिकू नये असं एक त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याचाही मी समाचार मी घेतो आहे पुढं. आणि चौथं जे अत्यंत नीच पातळीवरची त्यांनी टीका केलेली आहे की आईचा अपमान केलेला आहे. आयऱ्या गैऱ्याची अवलाद, एकाच बापाची असणारी अवलाद असेल आणि त्याने त्या आईवरती एक उदाहरण दिलं आणि खरं बोललं तर सख्या आईला सुद्धा राग येतो. अशा पद्धतीचं ती आईचा अपमानजनक केल्याचं टीका त्याने केलेली आहे. खरं तर आई, बहीण आणि स्त्रीचा सन्मान करणारा विचार बौद्ध धम्माचा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या, लहुजी वस्तादांचा हा विचार आहे परिवर्तनाचा. पण आई, बहिणी आणि स्त्रीचा अपमान करणारे हिंदू धर्म संस्कृतीची नीच मानसिकता आहे. ह्या नीच मानसिकतेला शोभेल असे पत्रकार प्रभाकर लोंढे यांनी माझ्यावरती खोटे आरोप करताना टीका केलेली आहे आईवरून. त्याचा मी समाचार आता एका घेतो, एका सारचा. पहिला हा मुद्दा की मी मातंग समाजाला शिव्या देतो. खरं तर मी प्रामाणिक प्रभाकर लोंढे साहेब, किती खोटं बोलून तुम्ही समाजाची दिशाभूल करता, समाजाचा बुद्धिभेद करता. मी एक या माध्यमातून प्रभाकर लोंढे आणि माझ्या मातंग समाजाला सांगू इच्छितो की मी जर मातंग समाजाला शिव्या देत असेल आणि त्या शिव्या दिल्याचा पुरावा आणि संदर्भ दाखला जर प्रभाकर लोंढे देत असतील त्यांनी द्यावा. माझी जी आत्तापर्यंतची भूमिका आहे मांडलेली आहे, आत्तापर्यंतची मातंग समाजाच्या संदर्भात जे मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये जर मी मातंग समाजाला अजिबात शिव्या दिल्या नाही आणि देणारही नाही. प्रभाकर लोंढे साहेब, तुम्ही पत्रकार आहे, सत्याला स्वीकारणार का खोटारडेपणा करता? कधी दिले त्या मातंग समाजाला मी शिव्या? या मातंग समाजाला मी जर शिव्या दिल्या त्यातील एखादा 1 मिनिटाचा व्हिडिओ, 5 मिनिटाचा व्हिडिओ नसू द्या, पण 1 मिनिटाचा व्हिडिओ एवढंच काय, पण थोडासा पुरावा आणि संदर्भ मातंग समाजाला मी शिव्या देत असल्याला एक छोटासा व्हिडिओ तुम्ही दाखवला असता पुरावा आणि संदर्भ म्हणून, तर ते मी मान्य केलं असतं. मी जसं तुम्हाला पुराव्यानिशी सुरुवातीला फोटो आणि व्हिडिओ दाखवलेला आहे तसा व्हिडिओ हा प्रबुद्ध साठे बघा, मातंग समाजाला शिव्या देतो हा व्हिडिओ बघा.
एका सेकंदाची तर व्हिडिओ क्लिप माझी दाखवली का नाही मातंग समाजाला मी शिव्या देत असल्याला, तर मी माझ्या मातंग समाजाची जाहीर माफी मागायला मी तयार आहे. अरे आपल्या समाजाची माफी मागायला कसली लाज आहे. पण जर मी मातंग समाजाला शिव्या देत असल्याला एखादी व्हिडिओ क्लिप 1 सेकंदाची जर प्रभाकर लोंढेंनी दाखवली, तर हा प्रबुद्ध साठे मातंग समाजाची मी जाहीर माफी मागायला मागं पुढं पाहणार नाही, तयार आहे. अरे बाबा, मातंग समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा अज्ञान अंधश्रद्धेवर बोलणं म्हणजे मातंग समाजाला शिवी दिल्या नव्हे, त्या शिव्या नाही त्या, तो प्रबोधनाचा भाग आहे. मातंग समाजानं शिक्षण घ्यावं, अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेच्या गुलामीतून आणि हिंदू धर्म नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडावं, असं म्हणणं म्हणजे मातंग समाजाला शिव्या दिल्यासारखं नाही प्रभाकर लोंढे, तर तो समाजाचा प्रबोधनाचा विषय आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी विचारधारेनं मातंग समाजाचा गळा कापू नका, असं ते विष्णू कसबेंच्या व्हिडिओमध्ये मी बोललो आहे. असं म्हणणं मातंग समाजाचा गळा कापू नका आणि आरक्षणाच्या नावाखाली मातंग समाजाला हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामीगिरीच्या दावणीला बांधू नका, असं म्हणणं म्हणजे काय मातंग समाजाला मी शिव्या दिल्यासारखं आहे. अरे तो प्रबोधनाचा भाग आहे. मातंग समाजाला RSSच्या दलाल समरसता मंच आणि भाजपच्या दलाल भडव्या आणि चमच्यांच्या गुलामगिरीच्या आणि विळक्यातून मांगवड्याला वाचवण्यासाठी मी भाष्य केलेलं आहे. मातंग समाजाला शिव्या नाही त्या दिल्या, तो मातंग समाजाच्या हिताचा, चांगुलपणाचा, परिवर्तनाचा आणि प्रबोधनाची भाष्य केलेलं आहे. ती मातंग समाजाला शिव्या नाही. आणि दुसरं की मी विष्णुभाऊ कसबे यांना शिव्या दिल्या असंही म्हणून त्यांनी माझ्याबद्दल समाजाचा आणि नेत्या मातंग समाजाचा मातंग समाजामध्ये गैरसमज पसरवून माझ्याबद्दल मातंग समाजाची नकारात्मक मानसिकता कशी बसेल अशा पद्धतीनं पत्रकार असणाऱ्या प्रभाकर लोंढे यांनी खोटारडेपणा केलेला आहे. अरे मी विष्णुभाऊ कसबे यांना शिव्या नाही त्या दिल्या, अजिबात नाही. उलट त्यांचा मी आदर करतो, त्यांच्या वयाचा त्यांचा आदर करतो आणि मातंग समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यांचं जी धडपड आहे त्यांचा मी जय लहूजीच करतो. जय भीम चालत नसेल तर जय लहूजी आणि सन्मानच करतो, आदर करतो. पण आरक्षणाच्या नावाखाली मातंग समाजाला हिंदुत्वाच्या भाजपच्या आणि RSSच्या दावणीला बांधू नका, याच्यासाठी माझा कडाडून विरोध आहे. विष्णू कसबे यांना वैयक्तिक शिवी नाही, ती उपमा दिली, उपहासात्मक दिली आणि लोकशाहीमध्ये उपहासात्मक बोलणं, टीका करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये तो उपहासात्मक टीकेचा तो भाग आहे. पोतराज म्हणल्या ही काय शिवी नाही. तुम्हाला मी पोतराज म्हणणं ही काय शिवी नाही, ती दिलेली उपमा आहे आणि ते सुद्धा तुमच्या वर्तनावरून नाईलाजानं दिलेली ती उपमा आहे. अरे तुम्हाला पोतराज म्हणल्यावर तुम्हाला शिवी वाटली आणि तुम्ही मातंग समाजाच्या नेत्याला शिव्या देता आणि मातंग समाजाला शिव्या देता असा खोटारडेपणाचे आरोप माझ्यावर केले. हा खोटारडेपणा इथं पुराव्यानिशी मी उघडा पडलेला आहे. हिंमत असेल तर त्यांनी तो पुरावा दाखवावा. मातंग समाजाला शिव्या देत असलेला 1 सेकंदाचा व्हिडिओ प्रभाकर लोंढे यांनी दाखवावा. मी समाजाची माफी मागायला तयार आहे. खरं म्हणजे हिंदू धर्म हा धर्म नाही, शिवी आहे. 12व्या शतकामध्ये मोगलांनी हिंदू नावाची दिलेली शिवी आहे. हिंदू नावाची दिलेली शिवी तुम्ही धर्म मानला आणि त्या धर्माच्या गुलामगिरीत मातंगाला ढकलाय निघाला आणि त्याच्यावर प्रबोधनात्मक बोलल्यानंतर प्रबोध साठे मातंग समाजाला शिव्या देतो म्हणून तुम्ही लोकांची मातंग समाजाचा दिशाभूल करता. असं कसं चालेल? व हिंदू ही मोगलांनी दिलेली शिवी आहे.
त्या शिवीला तुम्ही धर्म मानला आणि त्या धर्माची गुलामगिरी तुम्ही करताय आणि मातंग समाजाला बी करायला लावताय. हिथं माझा विरोध आहे. त्या हिंदू नावाच्या शिवीचा तुम्हाला राग आणि लाज वाटत नाही आणि माझ्यावरती समाजाला, मातंग समाजाला शिव्या देतो प्रबुद्ध साठे म्हणून खोटारडेपणा करतात. पत्रकार आहे की तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या की बोलताना. माहिती घ्या, सत्य बोला आणि मग माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा. खरं तर मातंग समाज, मातंग, चर्मकार, ढोर, होलार इत्यादी, वडर, रामोशी इत्यादी ज्या जातीवाचक जी नावं आहेत ना, ह्या जाती नाही तर ब्राह्मण आणि धर्माच्या नावाखाली दिलेल्या शिव्या त्या. प्रभाकर लोंढे अभ्यास करा. स्वतःला पत्रकार म्हणताय ना, मांग ही जात नसून ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली दिलेली शिव्या आहे. त्या शिवीचा तुम्ही गर्व बाळगताय, त्या जातीचा तुम्ही अभिमान बाळगताय, त्या जातीचा त्या शिवीचा मांग ही शिव्या आहे, चांबार ही शिव्या आहे, महार ही शिव्या आहे. जातीवाचक नावं ही ब्राह्मणांनी दिलेल्या धर्माच्या नावाखाली शिव्या आहे. त्या पद्धतीनं मांग ही ब्राह्मणांनी धर्माच्या नावाखाली दिलेली शिव्या आहे. त्या शिवीचा तुम्हाला राग येत नाही आणि मला म्हणताय मातंग समाजाला प्रबुद्ध साठे शिव्या देतो म्हणून माझ्यावरती खोटारडे आरोप करून समाजाची तुम्ही दिशाभूल करता, बुद्धिभेद करता. पण आता समाज नाही फसत तुम्हाला. तुम्ही बोलत असताना खाली कमेंट वाचा. मी जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावरत्या 70% जे कमेंट आहेत त्या मातंग समाजाच्या आहेत, परिवर्तनवादी मातंग समाजाच्या कार्यकर्त्याच्या कमेंट आहेत, त्या वाचा. आणि दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे, दुसरा हा 1 नंबरचा खोटारडेपणा उघडा पाडला. आता दुसरा खोटारडेपणा प्रभाकर लोंढे यांचा उघडा पाडतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, प्रबुद्ध साठे येऊन जाऊन मातंग समाजाला का शिकवतात, मातंग समाजाला का परिवर्तनाची भाषा करताय, मातंग समाजाला का आंबेडकरवाद किंवा बौद्ध धर्म सांगताय. तो त्यांनी चांबाराला, चर्मकार बांधवाला सांगावा, तो महार बांधवाला सांगावा, तो इतर होलार बांधवाला सांगावा, तो इतर बहुजन समाजाला सांगावा, मग मी मानतो, असं पत्रकार प्रभाकर लोंढे म्हणतात. आता प्रभाकर लोंढ्यांना ही माहीतच नाही. मी नुसत्या मातंग समाजाला नाही सांगत, पत्रकार प्रभाकर लोंढे मला माहिती घ्या, माझा अभ्यास करा, माझ्या चळवळीची माहिती घ्या आणि मग भाष्य करा. अपुऱ्या माहितीवर, चुकीच्या माहितीवर का खोटारडेपणा करताय? पत्रकाराला शोभेल असं वागा की प्रभाकर लोंढे. तुम्ही माझे मित्र, मी तुम्हाला मित्र समजतोय आणि का खोटं बोलता? अहो 30 पुरावा देतो मी. सुरुवातीला व्हिडिओ दाखवताना पुरावा दिलाय. 30 नोव्हेंबर 2025 पुणे येथे ऐतिहासिक देहू रोडच्या धम्मभूमी या ठिकाणी महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, परिवर्तनवादी, मातंग समाज, चर्मकार, वाल्मिकी, ढोर, होलार, मेहतर आदींची परिचय मीटिंग आणि निर्धार परिषद महाराष्ट्रात प्रबुद्ध साठे यांनी पहिल्यांदा घेतली आणि ती प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झाली. त्याचा सुद्धा व्हिडिओ, त्याचे सुद्धा हा फोटो आहे. तुम्हाला प्रभाकर लोंढे या संदर्भातले फोटो असतील तर तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो, ते खरं बघा. मी फक्त मातंगाला शिकवत नाही प्रभाकर लोंढे, मी चर्मकारला शिकवतो, मी होलार शिकवतो, मी ढोर शिकवतो, मी वाल्मिकी मेहतर शिकवतो, मी ओबीसीला शिकवतो, मी मुस्लिम समाजाला शिकवतो, मी बहुजन समाजाला शिकवतो, मी माळी समाजाला शिकवतो, मी धनगर समाजाला शिकवतो, मी मराठ्यांना चला आपल्या बुद्धाच्या घरी शिकवतो. म्हणजे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी नुसतं मांगवड्यात नाही तर ती ओबीसी, ती चर्मकार समाजामध्ये, ते होलार समाजामध्ये, ते ढोर समाजामध्ये, ते धनगर समाजामध्ये, ते मराठा समाजामध्ये, ते लिंगायत समाजामध्ये चालवतो. या सर्वांना बरोबर घेऊन मी चालवतो आणि त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ती माझ्या व्हिडिओचं ती मीटिंगीचा, निर्धार परिषदेचं ती कार्यक्रमाची पत्रिका आणि कार्यक्रमाची पोस्ट म्हणून तुम्हाला दाखवलेले आहे. प्रभाकर लोंढे ते वाचा. आता जाहीरपणे माझ्याबरोबर चर्चा करा. तुम्ही म्हणता ना येऊन जाऊन मातंग समाजाला, अरे सर्व बहुजन समाजाला सांगतो, काय खोटपणा करताय?
माहिती घ्या ना माझ्या कामाबद्दल, माझ्या कार्याबद्दल माहिती घ्या. एवढंच काय, 9 एप्रिल 2023ला 9 एप्रिल 2023ला पुण्याच्या पेशव्याच्या बालेकिल्ल्यात नाही म्हणणार मी, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या बालेकिल्ल्यात, क्रांती रक्षक लहुजी वस्तादांच्या बालेकिल्ल्यात, मुक्ता साळवे यांच्या बालेकिल्ल्यात, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या बालेकिल्ल्यात, राजमाता जिजाऊंच्या बालेकिल्ल्यात या ठिकाणी मुक्ता साळवे धम्मपीठावरती धम्मपीठ निर्माण करून मी त्या ठिकाणी मातंग समाजाला 131 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रभाकर लोंढे हे 131 फक्त मातंग नव्हते, तर त्याच्यात महारबी होते, त्याच्यात चर्मकार होते, त्याच्यात होलार होते, त्याच्यात ढोर होते, त्याच्यात धनगर होते, त्याच्यात लिंगायत होते, त्याच्यात मराठा होते, त्याच्यात ओबीसी होते, त्याच्यात माळी होते, त्याच्यात रामुशी होते. एवढंच काय, 3 फॉरेनच्या लोकांनी पुण्यामध्ये येऊन माझ्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. हा माझ्या क्रांतीचा इतिहास आहे, हा माझ्या चळवळीचा पुरावा आहे. त्याचा अभ्यास करा, मग प्रबुद्ध साठ्यांना बोलण्याची लायकी निर्माण करा. काय म्हणला, नुसतं महागाला सांगताय तुम्ही, बाकीला शिकवा की मी दिला पुरावा तुम्हाला. एवढाच पुरावा महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजापर्यंत हे 58 जातीच्या संदर्भात बोललोय की 58 जातीची प्रातिनिधिक मीटिंग मी 30 नोव्हेंबरला देहूरच्या धम्मभूमीमध्ये ठेवली आहे आणि प्रचंड प्रमाणात ती यशस्वी झाली. कदाचित तुम्ही आला असता तर हे पाहिलं असतं. तुमच्या धाराशिव मधून सुद्धा लोक आली होती. धाराशिव मधून मोटारसायकलवरून एका 20-22 वर्षाचा तरुण त्या मिटिंगीला, त्या निर्धार परिषदेचा आला होता. त्याच्यावर मी स्मरणिका पाठवणार आहे. पत्रकार प्रभाकर लोंढे, त्यांना तुमच्या घरी ती पोस्टानं तुम्हाला ती भेट मिळेल. त्या परिषदेमध्ये, त्या परिचय मीटिंगमध्ये आणि 58 जातीच्या प्रातिनिधिक कार्यकर्त्याचा परिचय निर्धार परिषदेमध्ये येत्या 2 ते 3 वर्षाच्या आत 58 जातीची बौद्ध धम्मी अभियानाची समिती आता स्थापन झाली आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे नुसता मागणार किती, 58 जातीची बौद्ध धम्म अभियान समिती स्थापन होऊन येत्या 3 वर्षामध्ये 1,58,000 जातीला देहूरोडच्या ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी हा प्रबुद्ध साठे बौद्ध धम्माची दीक्षा देणार. तेव्हा प्रभाकर लोंढे, माझ्या चळवळीचा नीट अभ्यास करा. माझ्याबद्दल खोटारडे आरोप करून बहुजन समाजाचा, मातंग समाजाचा बुद्धिभेद करण्याऐवजी नीट अभ्यास करा ना, मग बोला. हित प्रभाकर लोंढे तुमचा खोटारडेपणा मी पुराव्यानिशी उघडा पाडला.